दिस इज द होल लुक. हा ब्लाऊज पण घातलेला आहे वेल्वेट मध्ये अँड द वेल्वेट साडी. सो हे फायनल असं अटॅच झालेलं आहे. यू कॅन सी हे स्ट्रिक केलाय तर आता अजिबात हलत सुद्धा नाहीये आणि आम्ही येत नाही. हे स्वेट पूर्ण आहे तो ह्याच्यावरती लागतो आणि जिथे जिथे माझे व्हाईट केस आहेत तिथे तिथे मी अप्लाय करते. नीडलला जवळ करायचं आहे या कपड्याला आणि मग हे असं एक क्लिक करायचं. ऑल वेलकम बॅक. सो वेडिंग सीझन चालू झालेला आहे आणि वेडिंग्समध्ये मोस्ट ऑफ द टाइम आपण वस्तू घेत असतो, खास करून साडी. व्हिडिओवरती मी जे शेअर करणार आहे तुमच्यासोबत ते असणार आहे वेडिंग हॅक्स. जसं की आता ह्या मिऱ्या आहेत तर ह्या मिऱ्याला आपण कशा वेमध्ये ॲडजस्ट करू शकतो, तर ते त्यासाठी कोणता प्रोडक्ट यूज करू शकतो, किंवा जर हा जो पदर असेल इकडून जर निघत असेल तर त्याला आपण कसं फिट करू शकतो आणि काय प्रोडक्ट्स मी यूज करते ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि खूप युजफुल आहेत. आणि त्याचबरोबर आता मला ही जी मी साडी घातली आहे त्याच्याच बाबतीत सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो लेट स्टार्ट द व्हिडिओ. सो ही जी साडी आहे ही वेल्वेटमध्ये आहे अँड खूप खूप मऊ आहे आणि ह्याचा कलर सुद्धा मला खूप आवडलेला आहे. बहुतेक कलर्स होते ह्याच्यामध्ये बट आय चूज टू गो विथ दिस कलर. आणि हा शाईन सुद्धा होतोय. आता ही मी वेल्वेट का घेतली आहे साडी, बिकॉज जर आपलं फंक्शन असेल किंवा पार्टी असेल आणि ती जर इव्हनिंगमध्ये असेल आणि खास करून विंटर सीझनमध्ये असेल, सो आय जस्ट गो विथ द वेल्वेट क्लोथ्स. कारण हे खूप हेल्पफुल होतं. मऊ असल्यामुळे आपल्याला ज्या बॉडीला आहे ते एकदम थंडी लागत नाही अँड फील्स गुड. आता ह्याच्यासोबत मी जो ब्लाऊज घातलाय तो स्लीवलेस घातलाय. याच्यामध्ये जर आपण घालू शकतो तर वेल्वेट फुल स्लीव्हचा ब्लाऊज सुद्धा घालू शकतो आणि मी तो घेतलेला सुद्धा आहे. बट द प्रॉब्लेम इज द कलर डिफरन्स. कलर वेगळा आल्यामुळे, बट मी तुम्हाला दाखवणार सुद्धा आहे. अँड ही साडी आहे ही खूप खूप छान वाटते. जी प्राइस आहे ती 625 रुपीजला आहे. तर वेडिंग हॅक्स मधलं जर पहिला हॅक होता ते म्हणजे हे साडी, वेल्वेट साडी. आणि आता मी तुमच्यासोबत जे दाखवणार आहे ते असणार आहे वेल्वेट ब्लाऊज. दाखवते की तो कशा टाईपमध्ये ब्लाऊज आहे. तो हा आहे वेल्वेट ब्लाऊज आणि खूप सुंदर आहे मटेरियल याचं. डिझाईन वरून जी आहे ती गोल गळा आहे आणि मागून सुद्धा असा गोल गळा आहे, डीप गळा आहे. याच्यावरती अशी डिझाईन दिलेली आहे गोल्डन कलरची. मी घालून दाखवतेय याच्यावरती. दिस इज द होल लुक. हा ब्लाऊज पण घातलेला आहे वेल्वेटमध्ये अँड द वेल्वेट साडी. द डिफरन्स इज द कलर डिफरन्स. याच्या जागी रेड कलरचा ब्लाऊज घालू शकतो अँड लुक हाऊ इट लुक्स. आणि वेडिंग्समध्ये पार्टीवेअरमध्ये सुद्धा आपण अशा टाईपच्या साडी घालून जाऊ शकतो. इट लुक्स सो सो रॉयल. आणि प्लेन असल्यामुळे काहीतरी डिफरन्स, काहीतरी वेगळं आहे. आणि कारण ब्लाऊज भरलेला आहे सो इट डझंट मेक एनी डिफरन्स की साडी प्लेन आहे. आणि बॉर्डर पण ह्याची सुंदर आहे. सो दिस इज द फायनल लुक. नेक्स्ट जे आहे ते आहे फॅशन टेप. डबल साइडेड फॅशन टेप आहे आणि हे मला 98 रुपीजला मिळालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये 108 स्ट्राइप्स आहेत. आता ह्याचा जो वापर आहे ह्या प्रोडक्टचा, हा आता माझा हा ब्लाऊज आहे हा लूज आहे आणि खाली असा पडतो. तर त्याच्यासाठी हे डबल टेप इज व्हेरी युजफुल अँड आय एम गोइंग टू शो हाऊ टू यूज इट. सो हे स्ट्राईप आहे आणि ह्याच्यावरती जे कव्हर आहे ते रिमूव्ह करायचं आहे. असे दोन हे आहेत अँड साईडने सुद्धा त्याला रिमूव्ह करायचं आहे बिकॉज इट्स अ डबल टेप. ही निघते अँड वी हॅव टू अटॅच. हे असं निघालं आणि ह्याला हे असं इथे. सो हे फायनल असं अटॅच झालेलं आहे. यू कॅन सी इट. आणि असं इथे ह्याला प्रेस करायचं आहे म्हणजे हे निघणार नाही. कारण लूज होता म्हणून माझं पडत होता हा ब्लाऊज. बट आता इथे मी हे स्ट्रिक केलाय तर आता अजिबात हलत सुद्धा नाहीये. आणि हे जिथे जिथे हे असं जर लूज असेल ब्लाऊज किंवा काहीही इकडचा जो पदर असेल तो जर असा खाली पडत असेल तिथे इथे सुद्धा आपण अटॅच करू शकतो. बट मी इथेच दाखवलेला आहे आणि मागच्या साईडला सुद्धा आपण ही टेप यूज करू शकतो आणि ही राहते पण व्यवस्थित टेप. सो दिस इज द सेकंड हॅक. द नेक्स्ट प्रोडक्ट इज द मोस्ट युजफुल प्रोडक्ट खास करून वेडिंग सीझनमध्ये. आणि हे आहे हेअरलाईन पावडर. आणि हे मला खूप हेल्प झालेलं आहे. कुठल्याही फंक्शनमध्ये असो किंवा कुठेही बाहेर जायचं असेल नॉर्मली फिरायला वगैरे, then I just use this hairline powder. It's very very useful. And how to use it, let me show you the packaging. हे असं त्याचं पॅकेजिंग आहे. खालून असं त्याचं हे स्पॉन्ज आहे सो दॅट वी कॅन अप्लाय इट ऑन हेअर. आणि नेक्स्ट हे आहे ह्याचं हे
ब्लॅक कलरची पावडर आणि ह्याच्यासोबत अशी मिरर सुद्धा दिलेली आहे छोटीशी, सो दॅट वी कॅन सी अँड लेट मी शो यू हाऊ टू यूज इट. सो दिस इज हाऊ इट लुक्स. आणि हे ह्याला असं हे करायचं आहे अँड जिथे जिथे माझे व्हाईट केस आहेत तिथे तिथे मी अप्लाय करते आणि जिथे जिथे माझा बाल्डनेस आहे तिथे तिथे मी अप्लाय करणार आहे. बिफोर अँड आफ्टर अप्लाइंग दी हेअर लाईन पावडर, सो इट गोज व्हेरी वेल ऑन हेअर. सो यू कॅन अप्लाय इट इन एनी फंक्शन और एनी फेस्टिवल. आपण बहुतेकदा काय करतो की आपण कलर्स यूज करत असतो आणि मोस्ट ऑफ द टाइम द प्रॉब्लेम इज अबाउट द फ्रंट व्हाईट हेअर्स. आपण त्याला काही करू शकत नाही, बट द ऑप्शन इज दी हेअरलाईन पावडर. सो आय एम गोइंग टू टॅग ऑल द प्रोडक्ट्स ऑफ द लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्स. यू कॅन परचेज इट देअर एज वेल. सो नेक्स्ट जे आहे ते आहे इयर लूप, इनविजिबल इयर लूप. फॉर एक्झाम्पल आता जसं आपण हेवी इयरिंग्स जेव्हा घालतो इयर्समध्ये, तर ते कसे आपले कान आहेत ते असे असे लोंबकळतात आणि पेन सुद्धा होत असतं. सो दिस इज द बेस्ट प्रोडक्ट आय फाउंड आउट ऑन द इंटरनेट इज द इयर लूप. इनविजिबल आहे ते आणि जरी आपण वेअर केलं तरी ते दिसणार नाही. ह्याला कसं यूज करायचं आय एम गोइंग टू शो यू. आणि ह्याच्यामध्ये 100 स्ट्राइप्स 100 पीसेस अवेलेबल आहेत. सो कसं यूज करायचं लेट मी शो यू. लॉंग इयरिंग ह्याला हे रिमूव्ह करायचं आहे आणि हे स्टिकर आहे आणि ह्याला अटॅच करायचं आहे. तर हे कसं कानामध्ये असं हे आहे, ह्याला हे जे मागची साईड आहे हे ह्याला असं अटॅच करायचं आहे. हे असं हे एकदम परफेक्ट असं फिट झालंय. आणि मग आणि ह्याच्या मागे हे जे आहे हे अप्लाय करायचं, इथे लावायचं आहे. सो बघू शकता किती डिफरन्स आहे. असा खाली आपला जो कान आहे तो लोंबकळत नाहीये आणि कम्फर्टेबल पण वाटतंय आणि जड सुद्धा वाटत नाहीये आफ्टर वेअरिंग दॅट इयर लूप इनविजिबल. बेनिफिट हा आहे की आपल्या इयरिंग्स आपले जे कान आहेत त्याला पेन सुद्धा होत नाही आफ्टर वेअरिंग द इयर लूप इनविजिबल. आता इथे दोन्ही साईडला मी वेअर केलेलं आहे, बट जेव्हा मी यूज नाही करायची तेव्हा मला जे हेवी इयरिंग्स मी वेअर करायची तेव्हा मला इयर्स आहेत ते माझे खूप पेन व्हायचे. सो इट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स आणि हे नक्की तुम्ही परचेस केलं पाहिजे. आणि खास करून जर आपण लॉंग वेअर करत असतो इयरिंग्स तर यू शुड डेफिनेटली ट्राय आउट दिस. नेक्स्ट जे आहे ते आहे अंडर आर्म स्वेट ऑब्झॉर्बंट. आता ज्यांना घाम येत असतो अंडर आर्म्सला, मग ते जेंट्स असो किंवा लेडीज असो, दिस प्रोडक्ट इज सो मच युजफुल. आणि हे कसं यूज करायचं आहे लेट मी शो यू. आणि बहुतेक जण आपण हे यूज केलंच पाहिजे. सो आता मी इथे हे तुम्हाला ब्लाऊज वरती दाखवते की कसं यूज करायचं. ह्याला दोन्ही स्टिकर्स आहेत, हे दोन्ही रिमूव्ह करायचे आहेत अँड देन यू हॅव टू अप्लाय इट ऑन फॅब्रिक. म्हणजे आपण जर टी शर्ट घालत असू किंवा शर्ट असेल तर त्याच्यामध्ये इनर साईडला वेअर करायचं आहे, इनवर्स साईडला. सो मी तुम्हाला दाखवते हाऊ टू यूज इट. इनवर्स वे मध्ये मी घेतलेला आहे आणि ह्याचा मागे जे स्टिकर आहे ते रिमूव्ह करायचं आहे आणि यूज करायचं आहे. दोन्ही साईडला आहेत ह्याला. आणि हा जो पोर्शन आहे काकेतला ह्याच्यामध्ये दोन्ही साईडला लावायचा आहे आणि हे असं. आणि मग हा जो हे इनवर्स पोर्शन झालं आणि मग हे फ्रंट मध्ये घेऊन आणि मग आपण हे असं घालू शकतो. सो अजिबात घाम येत नाही. हे स्वेट पूर्ण आहे तो ह्याच्यावरती लागतो आणि घामामुळे मोस्ट ऑफ द टाइम आपले जे कपडे असतात ते खराब होतात आणि घामाचा कलर सुद्धा लागतो आपल्या कपड्यांवरती. अँड दिस मेक अ लॉट ऑफ डिफरन्स आणि मला हे खूप आवडलेलं आहे. आणि हे सेट ऑफ कितीतरी आहेत पीसेस याच्यामध्ये अवेलेबल होतो. मुव्हिंग ऑन टू द नेक्स्ट हॅक आहे ते आहे मिनी स्टिच गन. आता हे जे गन आहे हे फॅब्रिक वरतीच यूज करायचं आहे. मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला पिनअप्स भेटत नसतात, आपण कधी कुठे जातो, देन दिस इज द बेस्ट ऑप्शन. आणि हे आहे, हे ओपन करायचं आहे आणि हे निडल आहे आणि त्याच्यामध्ये असं फिलर्स यूज करायचं आहे आणि मग अप्लाय करायचं आहे. सो ह्याची कॉस्ट मला मिळालेली आहे 620 रुपीजला आणि खूप अफोर्डेबल आहे. आपण आणि ह्याच्यासोबत फिलर्स सुद्धा मिळतात. आता हे ह्याला अटॅच असे करायचे आहेत आणि मग यूज करायचं आहे. हे असं काही असं ह्याचं हे आहे. त्याचा जो वापर आहे हा मी मिऱ्यांमध्ये करणार आहे. हे जे माझ्या मिऱ्या आहेत त्या जाड झाले बिकॉज ऑफ द वेलवेट साडी. आणि मोस्ट ऑफ द टाइम आपल्याकडे जर पिन असते ती छोटी असते, नाहीतर मग मोठी असते पण ती फिट होत नसते जर मिऱ्या जास्त पडल्या तर. आता ह्या ज्या मिऱ्या आहेत ह्या जाड्या मिऱ्या झालेल्या आहेत, तर ह्याच्यासाठी मी हेच वापर करणार आहे. असं अटॅच झालेलं आहे आणि हे असं वरती दिसतं.
आता इथे मी करून बघते हे वाला. हे इथे असं जवळ घ्यायचं आहे, नीडलला जवळ करायचं आहे या कपड्याला आणि मग हे असं एक क्लिक करायचं आहे. हे असं होऊन हे झालेलं आहे, हे असं पिनअप झालेलं आहे. सो हे आहे अँटी वेअर पेस्ट. आता मोस्ट ऑफ द टाइम आपण नवीन चप्पल घेतो किंवा बूट्स घेतो तर ते मागचं पोर्शन असतं बॅक साईडचं बुटाचं, ते आपल्याला लागत असतं आणि त्याच्यामुळे आपलं चमडं सुद्धा निघतं. तर त्याच्यासाठी हे आहे अँटी वेअर पेस्ट. तर हे असं स्टिक करायचं आहे शूजला आणि मग यूज करू शकतो आणि हे खूप सॉफ्ट आहेत. आता हे पेअर ऑफ 2 आहेत, असे मला 3 सेट्स मिळालेले आहेत अँड हे खूप 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 हेल्पफुल सुद्धा आहे. कारण मोस्ट ऑफ द टाइम आपण कसं शॉपमध्ये जातो, नवीन बूट्स घेतो आणि लगेच घाई असते आणि आपण वेअर करतो आणि नंतर आपल्याला पेन सुद्धा होत असतं तिकडची जी बॅकच्या साईडची जी एरिया असते. तर हे आपण कॅरी करून घेतलं पाहिजे कुठेही अँड वापरलं पाहिजे. जे आहे ते आहे मेहंदी टॅटू. आता हे असं बुकमध्ये आलेलं आहे आणि ह्याच्यावरती सगळे इन्स्ट्रक्शन सुद्धा दिलेले आहेत. आता ह्याचा हे एकच पेज आहे, फक्त पुढे आणि मागे लावू शकतो, एकाच हातावरती लावू शकतो आणि ह्याचा वापर कसा करायचा आहे, हे जे आहे मेहंदीचं हे हे फक्त हाताला स्टिक करायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी अप्लाय करायचं आहे आणि मग ते कवर ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतं आणि मेहंदी आपल्या पूर्ण हाताला स्टिक होते. मी साईडला इथे तुम्हाला दाखवील की कसं ते दिसतं आणि ह्याचा कलर सुद्धा मेहंदी कलर आहे, त्याच्यामुळे दिसताना सुद्धा अट्रॅक्टिव्ह दिसतं. सो खूप छान आहे आणि हे एकाच हँडला वापरू शकतो अशा मध्ये दिलेला आहे. जर दुसरं परचेस करायचं असेल तर विकत दुसरं घेऊ शकतो. हे होते माझे सगळे वेडिंग हॅक्स आणि हे सगळे आपण वेडिंग्समध्ये किंवा कुठल्याही आपण कुठेही कधीही जातो तर यूज केले पाहिजेत आणि इट मेक्स लॉट ऑफ डिफरन्स. सो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. असे मी वेगवेगळे प्रोडक्ट रिव्ह्यूज किंवा काही किचन रिलेटेड प्रोडक्ट्स हे मी आणतच राहणार आहे. सो बाय.